मित्रांनो नमस्कार। आज मी आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो आहे। हा काळ आहे सुमारे 115 वर्षांपूर्वीचा, जेव्हा मराठीतला पहिला दिवाळी विशेषांक मनोरंजन प्रसिद्ध झाला। आता तुम्ही म्हणाल त्यात काय वेगळं? त्यात विशेष असं की हा अंक जितका साहित्यिक मूल्यांनी भरलेला होता, वैचारिक आणि माहितीप्रधान गोष्टी त्यात होत्या, त्याहून अधिक रंजक म्हणजे त्यातल्या जाहिराती। 115 वर्षांपूर्वी मराठी जाहिराती कशा प्रसिद्ध होत होत्या या सगळ्या गोष्टींचं दर्शन आज मी तुम्हाला घडवणार आहे। या जाहिरातींमध्ये साबणापासून विमा कंपन्यांपर्यंत, विमा कंपन्यांपासून रिअल इस्टेटपर्यंत, रिअल इस्टेटपासून मॅट्रिमोनियलपर्यंत असे जाहिरातींची प्रचंड रेंज आपल्याला आढळते। त्यामुळे हे नेमकं काय प्रकरण आहे आज हे मी तुम्हाला सांगणार आहे। हा एक प्रकारचा टाईम ट्रॅव्हल आहे, तो तुम्हाला अनुभवायला नक्की आवडेल। बघूया। स्टोरीटेल कट्ट्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचं मी संतोष देशपांडे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज मी तुम्हाला एका जुन्या काळात घेऊन जातो आहे, 115 वर्षांपूर्वीच्या। तेव्हा मराठीतला पहिला दिवाळी अंक असं ज्याला आपण म्हणतो, तो मनोरंजनचा दिवाळी विशेषांक प्रसिद्ध झाला होता। म्हणजे मनोरंजन त्याही पूर्वी 15 वर्षांपासून प्रसिद्ध होत होते, पण हा मनोरंजनचा पहिला दिवाळी विशेषांक होता। तुम्हाला कदाचित माहीत असेल, ह्याचे संपादक होते काशीनाथ रघुराम मित्र, ज्यांना कार मित्र असं संबोधलं जातं। त्यांनी हा दिवाळी अंक प्रसिद्ध केला होता। जवळपास 230 पानांचा हा अंक आहे। त्या काळात 3 निरनिराळ्या प्रेसमध्ये त्याची छपाई झाली होती, कारण तेव्हा एकत्र दिवाळी अंक छापण्याची सुविधा कुठे नव्हती, म्हणून कारमित्रांना ते 3 वेगवेगळ्या प्रेसमधनं छापावे लागला होता। पहिली प्रेस होती निर्णय सागर, दुसरी होती द कर्नाटक आणि तिसरी होती द बॉम्बे वैभव। अशा 3 प्रेस वेगवेगळ्या प्रेसमध्ये हा अंक प्रसिद्ध झाला होता। त्याचं मुखपृष्ठ आपण पाहू शकता। आता यातली गंमत अशी की याच्यामध्ये जसं वैचारिक, सामाजिक असं लिखाण आहे, साहित्यिक लिखाण आहे, त्याचं मूल अतिशय अनमोल आहे, वेगळं आहे। अनेक उत्तमोत्तम लेखकांनी, विचारवंतांनी आपले विचार याच्यात मांडलेले आहेत। साहित्यिकांनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे। त्यांची नावांची यादी केली तर खरं तर वेळ आपल्याला अपुरा पडेल। पण आजचा विषय आहे, ह्या मनोरंजनच्या अंकामध्ये ज्या जाहिराती आहेत त्या नेमक्या काय आहेत, कशा आहेत, तर आपण आता त्याच्याकडे डायरेक्ट वळूया। मित्रांनो, हा अंक आम्ही 100 वर्षांनंतर, म्हणजे 1909 नंतर 100 वर्ष या अंकाला पूर्ण झाल्यानंतर रिप्रिंट केला होता। त्याची ही कॉपी आहे। याच्या पहिलाच जे पान आहे, हे कव्हरच्या नंतरचं बॅक कव्हर आपण ज्याला म्हणू, तिथे तुम्ही जर पाहाल तर स्वदेशी लोटस साबू, म्हणजे साबणाची जाहिरात आहे। लोटस साबू सर्वात उत्तम का, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे आणि ती कॉपी लिहिलेली आहे। मग त्या साबणामध्ये काय इंग्रेडियंट्स आहेत वगैरे त्याची माहिती आहे। विशेष मला यात असं वाटलं की ह्यांनी इथे असं लिहिलेलं आहे की दिवाळी भेट, म्हणजे हे कूपन आहे। ह्यांनी इथे कूपन छापलेलं आहे आणि तिथे लिहिलं आहे की लोटस सोप डेपोकडे हे कूपन घेऊन येणाऱ्या इसमास लोटस साबणाची 1 वडी बक्षीस मिळेल, मुदत नोव्हेंबर 1909 अखेरपर्यंत। म्हणजे एखादी गोष्ट फ्री द्यायची, कूपन द्यायचं, ही प्रथा आजची नाही आहे, ही तेव्हापासून सुरू झालेली आहे असं आपण त्याला म्हणू शकतो। आता पुढची आपण जाहिरात बघूया। ती आहे स्वदेशी साखर। मी काही गोष्टी इथे वाचून दाखवतो, जेणेकरून आपले जे श्रोते आहेत त्यांना, जे पाहू शकत नाही आहेत, यूट्यूब व्यतिरिक्त जे लोक ऐकणार आहेत नुसते, त्यांनाही याची माहिती मिळावी म्हणून काही गोष्टी मी वाचून दाखवणार आहे। स्वदेशी साखर, खात्रीची पवित्र स्वदेशी साखर माफक भावाने ग्राहकांच्या पदरी पाडण्यास ज्या अडचणी येतात त्या दूर व्हाव्या म्हणून कानपूर शुगर वर्क्सची सोल एजन्सी आम्ही घेतली आहे। मूळ कारखान्यातील बहुतेक भांडवल एतद्देशीय असून साखर तयार करण्यात कोणताही अपवित्र पदार्थाचा उपयोग न करिता निव्वळ उसाच्या रसापासून आणि गुळापासून साखर तयार केली आहे। याबद्दल पुष्कळ विद्वान आणि वजनदार गृहस्थांनी खात्री करून घेऊन सर्टिफिकेटे दिली आहेत। एरंडोल
अहमदनगर व आणखी काही गावी आमची दुकाने सुरू झाली आहेत. गावोगावी एजंट नेमणे आहे. शर्तीबद्दल खुलासा मागवावा. म्हाळसादास विठ्ठल, जनरल मर्चंट एजंट आणि कोल्हापूरच्या श्री जगद्गुरू बँकेचे मुंबई शाखेचे व्यवस्थापक. आर महादेव आणि कंपनी, सोल एजंट, कानपूर शुगर वर्क्स, जयंती बिल्डिंग, गिरगाव. आता याच्याच खाली दुसरी जाहिरात आहे. डॉक्टर गोवंडे यांचे ज्वरबिंदू, सर्व तापांवर रामबाण. हे यांनी याच्यात वर्णन दिलेलं आहे की पुण्याचे लोकप्रिय डॉक्टर अण्णासाहेब पटवर्धन, फर्ग्युसन कॉलेज, प्रोफेसर पटवर्धन, लेडी नॉर्थकोट हिंदू ऑर्फनेजचे डॉक्टर व्ही जे कामत, डॉक्टर ऑफ MD रामजी घमाजी रुकारे वगैरे वगैरे सद्गृहस्थ यांना हे औषध फार पसंत पडले आहे. किंमत 9 आणे. 1 ते 3 बाटल्यांपर्यंत पोस्टेज व पॅकिंग करता 4 आणे. आता एक इंडिया रबर कंपनीची पण इथे जाहिरात आहे. स्वस्त पानाची कमाल पण सुरेख कामं, उत्तम माल. मग ते रबर स्टॅम्प वगैरे, तेव्हा ते लाखेच्या शिला, शिपायाचे पट्टे, स्टील डाय, मोनोग्राम वगैरे कामांच्या ऑर्डरी आमच्याकडे खात्रीदायकरित्या करून मिळतील, असं त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. आता हे पुढची जाहिरात बघूया आपण. ही आहे GJ शिरोडकर आणि कंपनी. त्यांचं काय आहे तर एका पायाने चालवून कापूस साफ करू शकतो अशी ही मशीन आहे, जीन. तर ही जीन मशीन, त्याची ही सरकी काढण्यासाठीची त्या मशिनीची ही जाहिरात आहे. आता पुढची एक जाहिरात आहे. पुणे येथील सुप्रसिद्ध शाईवाले AL घोरपडे, देशी शाईचे कारखानदार, यांची सन 1910 सालची रोजनिशी छापून विक्रीस तयार आहे. बक्षीस AL घोरपडे यांची वर्षाअखेर 12 आणे किमतीच्या कोणत्याही तऱ्हेची शाही घेणारास सन 1910 सालची रोजनिशी, हिंदुस्थानचे नकाशा, कॉन्डेलिडरसह बक्षीस देण्यात येईल. मग ते आमच्याकडे सर्व प्रकारच्या शाई वगैरे मिळतील असं सगळं लिहिलेलं आहे. शाई संबंधी आमचा सन 1910चा कॅटलॉग मागवा, फुकट पाठवू. आणि मग पंचांगाची पण जाहिरात आहे इथेच खाली. टायटल पेजवर 12 देशभक्तांचे फोटो छापले आहेत असं जाहिरातीत त्यांनी नमूद केलेलं आहे. म्हणजे देशभक्तीची भावना ब्रिटिश काळात देखील कशी होती हे या अर्थाने आपल्याला लक्षात येईल जाहिरातींमधनं देखील. या देखील पुस्तकं जे म्हणतो आपण, तर पुस्तकांसाठी तेव्हा वाचन संस्कृतीचा विकास व्हायला सुरुवात झाली होती. तेव्हा पुस्तकांच्या जाहिराती कशा पद्धतीने केल्या जायच्या ते पाहूया. नवीन पुस्तके मागवा. म्हणजे या पुस्तकाविषयी कोण काय म्हणतं आहे त्याचा देखील उल्लेख त्यांनी याच्यात केलेला आहे. म्हणजे भालापत्रचे संपादक काय म्हणतात किंवा आनंद मासिक पुस्तकाचे संपादक काय म्हणतात. आता उदाहरणच द्यायचं झालं तर आम्ही सर्व संग्रह घेतले आहेत, वाचून फार आनंदित झालो. ज्याला या संसारात आनंदाने काळ घालवण्याचा आहे त्यांनी हे घ्यावे अशी मी शिफारस करतो. नारायण रघुनाथ शेठ बिडये, फिरंगीबाद रत्नागिरी. किंवा सर्व संग्रह हे पुस्तक मला फार आवडले. त्यातील विषय बाहुल्यामुळे ते कोणत्याही दर्जाच्या वाचकांच्या हाती पडले तरी त्यास प्रिय होते. महादेव विष्णू जोशी, वकील, राजापूर. आता दुसरं पुस्तक कुठलं, हळदीघाटचं युद्ध, ऐतिहासिक कादंबरी आहे. किंमत 7 आणे. मग त्या पुस्तकाचं वर्णन आहे. त्यानंतर कथा सारामृत, ओव्या 7200, किंमत 10 आणे. सूचना खाली दिलेली आहे. 2-3 नंबरची पुस्तके म्हणजे हे आणि हे बुके तयार होण्यास 1-2 महिने पाहिजेत. पत्ता लोकमित्र करते, पोस्ट खानापूर, जिल्हा बेळगाव. म्हणजे ही जाहिरात आहे बेळगाव जिल्ह्यातल्या खानापूर इथल्या प्रकाशकाची. आता आणखी एक रंजक आहे, असंच एक दुसरं पुस्तक आहे, गाथा पंचक. याच्यामध्ये संत साहित्यावरती आधारित हे सकल संत वचन संग्रह असं काहीतरी आहे. त्र्यंबक हरी आवटे, मालक इंदिरा प्रेस, पुणे सिटी. पुढची एक छोटीशी जाहिरात आहे याला जोडलेली. दी बॉम्बे आयर्न स्टोअर्स. तर यांच्याकडे काय मिळतं तर स्टेशनरी, पायमोजे, खेळाचे सामान, चांदीचे नक्षीदार जिन्सा,
काजू कात्र्या, फेल टोप्या, साबण, मेणबत्त्या वगैरे वगैरे असं खूप वर्णन त्यांनी दिलेलं आहे. तशीच पुढची छोटीशी आहे, मेसर्स काशीनाथ आणि कंपनी, द इंडियन फेल्ट टोपी कंपनी व ईस्टर्न होजियरी वर्क्स यांचे वराड व मध्य प्रांताचे सोल एजंट या कारखान्यातील सर्व माल व तालीम ब्रदर्सच्या फर टोप्या आमच्याकडे किफायतशीर भावाने मिळतील. एक वेळ मागून खात्री करा. आता पुढची जाहिरात रंजक आहे. नाटक हा विषय आपल्याकडे खूप लोकप्रिय आहे. तर मग तिथेच नाटकांचं सामान मिळणं ही देखील एक फार मोठी गरज म्हणून निर्माण झाली होती. तर मग त्या लोकांना ॲड्रेस करण्यासाठी, त्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही जाहिरात आहे. नाटकी सामान. स्त्री व राजे पार्ट्यांचे टोप व पट्ट्या, ऋषींचे जटांचे टोप व दाढ्या, रजपूत व मारवाडी दाढ्या, लांब व आखूड दाढ्या, कल्ले गुलमुछे मिशा, खऱ्या केसांची गंगावणे, क्रीमी हेअर स्पिरिट, गम वगैरे सामान, अत्तरे, सेंट्स वगैरे. ज्या तऱ्हेचे, आता हे ऐका बरं नीट, ज्या तऱ्हेची विलायती व देशी अत्तरे, तेले, सेंट्स व केसास लागणारे सर्व प्रकारचे सामान, हाताने स्वतः हजामत करण्यास सेफ्टी रेजर, साबूचे ब्रश, केस कापण्याच्या कात्र्या, ब्रशेस, आरसे वगैरे आमच्यापाशी मिळेल. प्रिन्स ऑफ वेल्स हेअर कटिंग सलून, काळबादेवी, प्रिन्सेस स्ट्रीट, नाका, मुंबई. आता मी जी तुम्हाला जाहिरात दाखवणार आहे ती फारच इंटरेस्टिंग आहे. तुम्ही विचार करा, लग्न जुळून येणं हे आज फार अवघड आहे असं आपण म्हणतो, आणि त्यासाठी मग विवाह संस्था ज्या असतात, वधूवर सूचक मंडळं किंवा अशांना आपण संपर्क साधतो. ही जाहिरात त्या काळातली मॅट्रिमोनियल जाहिरात आहे असं आपण म्हणू शकतो. पहा, 1909ची जाहिरात आहे. लग्न सराई जवळ आली त्या योगे, म्हणजे हे फार इंटरेस्टिंग आहे ऐकणंसुद्धा. म्हणजे ह्याचं कॉपी रायटिंग पहा, त्यांनी कुठल्या गोष्टीवर पिच करतायत. लग्न सराई जवळ आली त्या योगे आमचे कित्येक बंधू भगिनी आपल्या प्रिय मुलामुलींच्या लग्नसंबंधी व त्यास योग्य स्थळ मिळण्याबद्दल रात्रंदिवस किती चिंतेत असतील याची कल्पना त्यांसच ठाऊक असणार. करिता ही फक्त लग्न होणाऱ्या मुलामुलींची जाहिरात वाचा. आता ह्याच्यामध्ये त्यांनी खूप छान असं लिहिलेलं आहे, आमचे निरनिराळे जातीचे लोकांची वस्ती निरनिराळ्या ठिकाणी व हजारो कोस लांब असल्या कारणाने, म्हणजे लग्न जुळून का येत नाही आहेत त्याची ही कारण आहेत त्या काळातली. हजारो कोस लांब असल्या कारणाने त्यांच्या प्रिय मुलामुलींची लग्ने घडून येण्यास व त्यास स्थळे मिळण्यासंबंधी त्यांच्या वडिलास व पालकास किती श्रम पडतात व हल्ली शहरोशहरी अथवा खेड्यानिशी सालोसाल प्लेगचे ठाणे झाल्या कारणाने. आता इथे कंस आहे आणि कंसात एक वाक्य आहे, ते फार इंटरेस्टिंग आहे. ते असं आहे, पूर्वी मुलींची लग्ने 13 वर्षांचे आत होत होती, तीच आता 20-20 वर्षांची वये 20-20 वर्षांचे वयाच्या मुली झाल्या तरी त्यांची लग्ने घडून येण्यास फारच श्रम लागतात. कंसपूर्ण. यातून या अडचणी दूर करण्यासाठी वरील एजन्सी काढली आहे. टपाल खर्चाकरिता अर्ध्या आणायचे तिकीट पाठवल्यास माहिती देण्यात येईल. कोण येथे मॅट्रिमोनियलवाले? आप्पासाहेब अण्णासाहेब घोरपडे, मॅट्रिमोनियल एजंट, पेठ, सोमवार, पुणे. सोमवार पेठेतले घोरपडे हे त्या काळात मॅट्रिमोनियल एजंट होते. म्हणजे ही माहिती मला यातनं मिळाली. कदाचित अनेकांना ती माहीत नसेल, जुन्या पिढीत कदाचित माहिती असेल, पण अशा पद्धतीची ही जाहिरात येणं ही देखील खूप वेगळंपण आपल्याला त्या काळातलं जाणवतं. आता अशीच एक जाहिरात आहे, ती आहे बर्ना वॉच कंपनी, म्हणजे घड्याळांची जाहिरात आहे ही. तर त्या काळात त्यांनी असं लिहिलं आहे की आम्ही फक्त आमच्या खात्रीचाच माल विकितो.
मध्यम किमतीत उत्तम माल हाच आहे. हिंदुस्थानात आमचा माल 1876 सालापासून विकला जात आहे. यावरून आमच्या मालाच्या श्रेष्ठतेबद्दल खात्री होईल. आता आम्ही नव्या प्रकारची घड्याळे बनवली आहेत व ती चालण्यात, दिसण्यात व टिकण्यात पूर्वीपेक्षाही उत्तम आहेत त्याबद्दल आम्ही हमी देतो. आणि मग मिळण्याची ठिकाणे, आर्यन वॉच कंपनी वगैरे असं त्यांनी ते दिलेलं आहे. आणि एक खूप छान शब्द वापरला आहे, वगैरे वगैरे. बाहेर सर्व घड्याळजींकडे न मिळाल्यास वरील पत्त्यावर आम्हास मागणी करावी. म्हणजे घड्याळजी हा किती छान शब्द आहे पहा. तसंच शहाबादी लादी हे देखील अनेकांना माहीत असेल. शहाबादी घडीव दगड इमारतीच्या कामास तयार असे 1 इंचापासून 18 इंचापर्यंत जाडीचे, निरनिराळ्या लांबी रुंदीचे, तसंच पोरबंदेरी तयार लाद्या, दगड, पॉलिश बरं का, पॉलिश नाही, पॉलिश केलेल्या लाद्या, संगमरवरी टेबले, दगडी कुंड्या, दगडी चौरंग वगैरे निरनिराळ्या प्रकारचा दगडी माल आमच्याकडे तयार मिळेल. ठक्कर, खेराज, बोधा अँड कंपनी. सर्व जातींच्या लाद्यांचे व्यापारी आणि कॉन्ट्रॅक्टर. खेतवाडी, गोलपेठा, मुंबई 4. आता पुढची जाहिरात बघूया. ती आहे तेलाची. रासायनिक रीतीने शुद्ध केलेले खोबऱ्याचे तेल, सुवासिक तेल व केस स्वच्छ करून वाढविणारे औषध. नुसती नावाची सुवासिक केशवर्धक तेले वापरण्यापेक्षा रासायनिक रीतीने तयार केलेली व ज्यात कोणत्याही प्रकारची घाणेरड्या पदार्थाची भेळ केली जात नाही अशी वरील तेले वापरल्याने केश नरम व स्वच्छ राहून वाढीस लागतील. टक्कल पडलेल्या जागी पुन्हा केश येतील. एक वेळ वापरून पाहिल्यास खात्री होईल. वरील गुणांबद्दल 1907च्या सुरत प्रदर्शनात चांदीचे पदक व उत्तम सर्टिफिकेट मिळाले आहे. सोल एजंट आनंदराव भाऊ अँड कंपनी, 1214 चर्चगेट रस्ता, फोर्ट, मुंबई. म्हणजे आपण पाहू तितकं याच्यामध्ये इंटरेस्टिंग आहेत. एक एक जाहिरात आहे. आता हे पहा, अनेकांना हे माहीत असेल. हे दुकान KR फाटक सुगंधी, हे सुगंधीचं दुकान आहे. म्हणजे ज्याच्यात तेल, अत्तर वगैरे मिळतं. तेले म्हणजे त्या काळात तेल कुठले होते पहा. कुंतल विहार, दिलखुश, कापशी, नागर, नारंगी, अंबळेल, मोहोना, मालती, कोकोनट, लाई मजूस, कांतीवर्धक, सुरंगी वगैरे. आणि अत्तरांची नावं पहा. अत्तरे: मालती, सुरंगी, चमेली, हिना, बाळा, केवडा, गुलाब, पाच, दवना, मरवा, बकुल वगैरे. गुलाबी चहा, मेंथालार्क, गजकर्ण मलम वगैरे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी इथे मिळतात. कॅटलॉग फुकट. सुगंधीच्या दुकान आहे. आता इतकंच नाही तर शाईसाठीचा अर्क तो देखील मिळतो. आर्यन इंडस्ट्रियल कंपनी. शाईचा अर्क, हिंदुस्थानचे लोकमत. केसरीमध्ये काहीतरी आलेलं होतं. तारीख 19 मे 1908. त्यांनी त्याच्यात वर्णन असं लिहिलेलं आहे की या अर्कीत पाणी घालून एकजीव केला म्हणजे चांगली शाई तयार होते. शाई टाकांतून चांगली उतरणे, टाक न गंजणे, शाई न बोलणे वगैरे शाईचे सर्व गुणहित आहेत. शिवाय तिला अर्काचे स्वरूप असल्यामुळे किमतीतही स्वस्त पडते. ही कुठला आहे म्हणजे ॲक्च्युली ह्यांनी काय केलं आहे तर केसरीमध्ये काय म्हटलं या शाईबद्दल, किंवा राष्ट्रमत नावाचा पेपर आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे, तसंच केरळ कोकिळ ह्यांनी काय म्हटलं आहे, असे सगळे अभिप्राय दिलेले आहेत. आर्यन इंडस्ट्रियल कंपनी. आता ही एक जाहिरात आहे शारीरिक व्याधीवरच्या मलमाची. त्यांनी त्याच्यात असं वरती कॉपीमध्ये लिहिलेलं आहे, मनुष्य मात्राच्या स्वास्थ्यास व्यत्यय आणणाऱ्या बहुतेक शारीरिक विकारांवर सतत 15 वर्षांच्या अनुभवाने आणि हजारो लोकांच्या खात्रीने अत्यंत गुणकारी ठरलेले पंडित विठ्ठल गोपाळ यांनी तयार केलेले मलम. त्याचं नाव त्यांनी रंजन असं ठेवलं आहे आणि त्याच्यावरती कॅप्शन दिलं आहे, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. म्हणजे हे कोणी
पंडित विठ्ठल गोपाळ, पोस्ट बांदा, सावंतवाडी स्टेट, जिल्हा रत्नागिरी. म्हणजे सावंतवाडी स्टेट संस्थान होतं त्या काळातली ही जाहिरात आहे तिथली. आता त्या काळात आणखी एक इंटरेस्टिंग कल्पना निघाली होती, ती म्हणजे सुवर्णमाला. पुस्तकांची सिरीज असेल ती कदाचित. तर आजपर्यंत न निघालेली अतिशय नवीन कल्पना सुवर्णमाला, आप्त इष्ट व प्रियजनांस पाठवण्याची उत्तम संधी. त्यांनी याच्यात असं लिहिलं आहे की पाश्चात्य लोकात प्रचलित असलेल्या ख्रिसमस व नवीन वर्षांची कार्डे पाठविण्याच्या पद्धतीस अनुसरून आम्ही सुवर्णमाला या नावाने दर साल 9 सचित्र पुस्तकांची पुस्तकावली प्रसिद्ध करणार आहोत. मग ते कुठले 9? तर 1 दसरा, 2 दिवाळी, 3 महाशिवरात्र, 4 होळी पौर्णिमा, 5 गुढीपाडवा, 6 रामनवमी, 7 नारळी पौर्णिमा, 8 जन्माष्टमी, 9 गणेश चतुर्थी. या मुख्य 9 सणांच्या दिवशी पुस्तके एकमेकांस नजर करण्यास सापडावी यासाठी प्रत्येक पुस्तक त्या त्या सणापूर्वी सुमारे 15 दिवस प्रसिद्ध होईल. प्रत्येक पुस्तकात त्या त्या सणासंबंधी पौराणिक व धार्मिक देखाव्यांची व इतर मिळून 12 ते 14 सुंदर चित्रे आर्ट पेपरवर छापलेली येतील व त्यात संस्कृत, हिंदी, गुजराती व मराठी भाषांतून सर्वमान्य साधू संतांची बोधामृते व वचने प्रथित केली जातील. पुस्तकांचा प्रचार सार्वत्रिक व्हावा म्हणून खाली दिलेल्याप्रमाणे किमती फारच माफक ठेवण्यात आली आहे. इंटरेस्टिंग आहे. आता त्याचसोबत सुवर्णमालेची सुरुवात गेल्या विजयादशमीपासून झाली आहे. पहिले 2 अंक सुवर्णरंग व दीपावली हे प्रसिद्ध झाले आहेत. नवीन 2 ऐतिहासिक ग्रंथ, एक दक्षिणेतील सरदारांच्या कैफियती व यादी वगैरे, आणि दुसरं शाहू व पेशवे यांच्या दप्तरांतील वर्तमानपत्रे व निवाडपत्रे. यामध्ये वेचक जुनी वतनपत्रे व निवडपत्रे यांचा संग्रह केला आहे. त्यावरून मराठ्यांच्या वेळी न्यायपद्धती कशी होती याची चांगली कल्पना येते. किंमत 1 रुपया, VP व टपाल खर्च वेगळा. आता हे कुणी छापली होती जाहिरात? तर मुंबईचे सेक्रेटरी नी शेठ पुरुषोत्तम विश्राम माऊजी, JP विश्राम भुवन, महालक्ष्मी. आता पुढचं अनेकांना त्यांच्या बाबांना किंवा आजोबांना नक्कीच याची कल्पना असेल. असं हे फार प्रसिद्ध होतं त्या काळी, डोंगरे बालामृत. तर त्यांनी त्याच्यात असं लिहिलेलं आहे, काही व्यापारी जास्त फायद्याच्या आशेने गिराईकास आमच्या बालामृताबद्दल दुसऱ्या लोकांचे स्वस्त बालामृत देतात व आपला स्वतःचा फायदा करून घेतात. तरी आमचे बालामृत घेणाऱ्यांनी ते वेळीच बाटलीवर आमच्या नावाचे लेबल पाहून बाटल्या घ्याव्या. एका बाटलीची किंमत 12 आणे, टपाल खर्च 6.68 असं काहीतरी आहे. 6 आणे वगैरे असं काहीतरी असावं. KT डोंगरे, गिरगाव, मुंबई. आता एक फार इंटरेस्टिंग फुल पेज ज्याला जाहिरात म्हणू आपण, त्या काळातली इन्शुरन्स सोसायटी, कॉपरेटिव्ह इन्शुरन्स सोसायटी होती मोठी, हिंदुस्तान कॉपरेटिव्ह इन्शुरन्स सोसायटी, कलकत्ता. त्यांची ही पूर्णपान जाहिरात आहे. हिंदुस्तान कॉपरेटिव्ह इन्शुरन्स सोसायटी, कलकत्ता, भांडवल 1 कोटी रुपये. पहा त्या काळात पैकी 28 लाखांचे भाग खपले, म्हणजे शेअर्स. मुंबई शाखेची कचेरी 15 एल्फिन्स्टन सर्कल, फोर्ट, मुंबईची कमिटी वगैरे वगैरे. आता एक कमिटीत कोण होते? वीणा भाजेकर, राघवय्या, कृबा दानी वगैरे वगैरे. आता विशेष सोय, 100 रुपयापासून विमा उतरवाया येतो. स्त्रियास व पुरुषास सारखेच दर. रद्द झालेले विमापत्र म्हणजे पॉलिसी चालू करण्यास उत्तम सवलत. धंद्यात बदल, प्रवास, मृत्यूचे कारण वगैरे कोणत्याही गोष्टींमुळे विमापत्राला धक्का लागत नाही. पहिले साली 60%, दुसरे साली 9% फायदा सोसायटीने आपल्या भागीदारास दिला. सोसायटीची व्यवस्था वजेंद्र किशोर राय चौधरी, सुरेंद्रनाथ टागोर वगैरे मोठमोठ्या बंगाली पुढाऱ्यांच्या हाती असून त्यांच्यावर निरनिराळ्या प्रांतातील संभावित ग्रस्तांच्या जनरल कौन्सिलची देखरेख आहे.
कोणत्याही कंपनीत विमा उतरवण्यापूर्वी आमचे इंग्रजी प्रॉस्पेक्टस किंवा मराठी माहितीपत्र अवश्य मागवावे व जोड विमा म्हणून आमच्या सोसायटीत एक पद्धत आहे, तिची माहिती वाचावी. या पद्धतीप्रमाणे फक्त ₹50 10 वार्षिक हप्त्यांनी भरून ₹100चा एक भाग मिळतो. विशेष माहिती खालील पत्त्यावर मागवा. सेक्रेटरी, बॉम्बे ब्रँच, हिंदुस्तान कोऑपरेटिव्ह इन्शुरन्स सोसायटी, 15 एल्फिस्टन सर्कल, फोर्ट, बॉम्बे. म्हणजे विमा कंपनीची त्या काळातली ही जाहिरात आहे ना रंजक. आता एक धूप कंपनीची जाहिरात आहे, खूप छान आहे. सुवासिक नसला तर व्यर्थ, ह्याहून याची खात्रीचा म्हैसूरी उत्तम माल आणविला आहे. 24 तोळ्यांच्या शेअर्स पुढील प्रमाणे उदबत्त्या, मग ते अंबर एक्स्ट्रा स्पेशल ₹8 वगैरे. चंदनाचा भुसा 4 आणे शेअर. हे कुणाची जाहिरात आहे? वागळे बंधू, गिरगाव, मुंबई. आता तशीच पुढे एक बँकेची जाहिरात आहे. त्या बँकेचं नाव आहे दी बॉम्बे बँकिंग कंपनी लिमिटेड. स्थापना 1898. भांडवल ₹5 लाख त्या काळात. शेअर 10,000. प्रत्येक शेअरची किंमत ₹50. अर्जासोबत ₹2.5 व अलॉटमेंट नंतर ₹2.5 अशा महिन्याचे अंतराने प्रत्येक कॉलबद्दल ₹5 भरावे लागतील. आता मुदत ठेवीचे व्याजाचे दर काय होते त्या काळात बघू. मुदतीच्या ठेवीचे व्याजाचे दर 6 महिन्यांच्या मुदतीस दर साल दर शेकडा ₹4, 9 महिन्यांचे ₹4.5, 12 महिन्यांचे 5, 2 वर्षांचे ₹5.5. करंट अकाउंट देखील त्या काळात होते. करंट अकाउंट पोस्टाच्या धर्तीवर करण्याची तजवीज केली आहे. आजपर्यंत 6% कमी डिव्हिडंड कधीही दिले नाही. गेल्या साली 9% दिले आहे. यांची ब्रँच ऑफिस कुठे होते त्या काळात? ब्रँच ऑफिस बेळगाव, पुणे, अमरावती येथे ब्रँच ऑफिसेस ठेवले आहेत. हुंडीचा व्यापार, या बँकेमध्ये हुंड्यांचा व्यापार सुरू केला आहे. विशेष माहिती ऑफिसात मिळेल. वीणा आपटे आणि कंपनी, सेक्रेटरी, ट्रेझरर व एजंट्स, मांगलवाडी समोर, पोस्ट, गिरगाव, मुंबई. आता काही छोट्या जाहिराती आहेत. हातमागावरची प्रसिद्ध कित्तुरी कापड, महाले आणि कंपनी. त्यानंतर फक्त एवढेच लक्षात ठेवणे, कोणती पुस्तक मागवणे झाल्यास जगदीश्वर बुक डेपो, गिरगाव या पत्त्यावर पत्रव्यवहार करा. त्यानंतर उद्यान, हे काय तर मासिक पुस्तक, हे 1910 पासून सुरू होणार असं त्यांनी 1909ला जाहीर केलं होतं. आणि त्यांनी असं लिहिलं की उद्यानचा आकार मनोरंजन एवढा, पृष्ठसंख्या 32, वार्षिक वर्गणी फक्त ₹1.5. त्यानंतर पायमोजे, टोप्या, गंजीफ्राक वगैरे कपड्यांची जाहिरात आहे. त्यानंतर लक्ष्मीबाई संजगिरीकृत लोकरीचे विणकाम, हे मला वाटतं पुस्तक आहे. घड्याळ दुरुस्त करणार व विकणार, घड्याळाच्या दुकानाची जाहिरात. आणि आनंद नावाचं एक मासिक पुण्यामध्ये निघायचं, त्याची पण जाहिरात आहे. मुलांचे प्रिय मासिक पुस्तक आनंद, या नावाप्रमाणे लहान मुलांना व मुलींना गोड गोड अशी गाणी म्हणून दाखवून, गोष्टी सांगून, चित्रे दाखवून, खेळून, गमतीची माहिती देऊन व मुलांची कल्पकता वाढवून शुद्ध व निर्भेळ आनंद एकसारखा 3 वर्ष देता आला आहे. दर महिन्याच्या 15व्या तारखेला अंक निघवायचा. वर्गणी टपालासहित, टपाल खर्चासहित ₹1. पत्ता आनंद कार्यालय, 638 सदाशिवपेठ, पुणे शहर. आता चहाची जाहिरात, चहाच्या दुकानाची. चहा कोणता उत्तम घ्याल तर हा. म्हणजे त्यांनी कुठे मिळेल तर ओरिएंटल ॲडव्हर्टायझिंग अँड जनरल एजन्सी, गिरगाव, मुंबई. एक वेळ अवश्य वापरून पहा, मग पुन्हा मागणारच. व्यापाऱ्यांना भरपूर कमिशन मिळेल, म्हणजे व्यापाऱ्यांना देखील त्यांनी तिथे आमंत्रित केलेलं आहे. आता पुढची मी जी जाहिरात तुम्हाला दाखवणार आहे ती अतिशय वेगळी आहे, इंटरेस्टिंग आहे. ही त्या काळातली रिअल इस्टेट कंपनीची जाहिरात आहे. अर्धपान जाहिरात आहे, मात्र ती वाचली तर आपल्याला खूपच एक वेगळा अर्थ त्यातनं समजू शकतो. जवळजवळ 50 वर्षे अव्याहत चालू असलेली बी सखारामजी आणि कंपनी हाऊस अँड इस्टेट एजंट्स
हेड ऑफिस नंबर 18 हमाम स्ट्रीट कोट मुंबई, ब्रांच ऑफिस काळबादेवी प्रिन्सेस स्ट्रीट मुंबई, टेलिफोन नंबर 397 मुंबईत त्या काळात 397 नंबर त्यांचा टेलिफोनचा होता. आता त्यांनी इथे लिहिले आमची उपयुक्त कामगिरी. आता ह्या शब्दप्रयोग कशी त्यांनी केलेले आहेत त्याकडं फार लक्ष देऊन ऐका. राजे रजवाडे संस्थानिक आणि जहागीरदार लोकांकरिता अपूर्व सोय. आमच्याकडे सामानाने शृंगारलेले अगर बिनशृंगारलेले, ज्याला आपण आजच्या शब्दात फर्निश आणि अनफर्निश्ड असं म्हणतो, हवाशीर सुंदर बंगले व सोयीस्कर घरे, ऑफिसांना लहान मोठ्या जागा, दुकानास रहदारीवरच्या भव्य जागा, गोडाऊन्स म्हणजे कंसात त्यांनी लिहिले माल साठवण्यास जागा वगैरे वेळच्या वेळी भाड्याने मिळेल. त्याचप्रमाणे या कंपनीस विकाऊ इस्टेटीची, ती विकत घेणाऱ्यांची तसेच इस्टेटवर पैसे देणाऱ्यांची व घेणाऱ्यांची पूर्ण माहिती असल्यामुळे उभयंतांचे काम या कंपनीत कसोशीने केले जाते. घराची भाडी सवलतीने व विशेष खबरदारीने वसूल करून देण्यात येतील व घरांना कोणत्याही प्रकारचे रंग देण्याचे काम केले जाईल, तसेच घरांच्या लिलावाचेही काम केले जाईल. आता खाली फार इंटरेस्टिंग ओळ त्यांनी दिली. शिवाय आम्ही माथेरान, खंडाळा, लोणावळे, पुणे, पंचगनी, महाबळेश्वर, देवळाली वगैरे ठिकाणी राहण्यालायक टुमदार घरे व मनोहर बंगले भाड्याने व विकत घेऊ. विशेष माहितीकरिता पत्रद्वारे अथवा समक्ष खुलासा करावा. आता ही बी सखारामजी अँड कंपनी ही त्या काळात 50 वर्ष जवळपास सुरू होती. त्यानंतर त्यांनी ही जाहिरात दिली. म्हणजे हा व्यवसाय किती जुना आहे पहा, आणि त्या काळात हे किती सर्व्हिसेस देत होते आणि त्याची शब्द योजना त्यांनी कशी केलेली आहे ही फार इंटरेस्टिंग गोष्ट मला वाटली. तर हा असा मनोरंजनचा इंटरेस्टिंग अंक आहे. असंच शेवटी आणखी एक जाहिरात दाखवतो तुम्हाला. ती शेतीकरता पाणी पुरवणारी यंत्रे, म्हणजे ज्याला पंप आपण म्हणतो, आणि फुकट असा त्यांनी वरती शब्द केला आहे. अर्थात पंप फुकट नाही आहे, त्याची माहिती ते फुकट देणार आहेत. दिवाळीची भेट, म्हणजे यंदा भावानी भाऊबीजेस काय द्यावं, तर दिवाळीची भेट देण्यास आमचे मोजे, गंधीफ्राक, गळपट्टे वगैरे घरबसल्या थोड्या वेळात करणारी अल्पमोली बहुगुणी यंत्रेच योग्य आहेत. तरी मोठ्या भावाने यंदा भाऊबीजेस आपल्या भगिनीस हीच ओवाळणी देण्याचे निश्चित करावं. कॅटलॉग अर्ध्या आण्याचे तिकीट पाठवून मागवा. होजिरी मशीन एजन्सी, अपोलो स्ट्रीट, फोर्ट, मुंबई. तर असा हा अंक मित्रांनो मनोरंजनचा. त्याचं हे पहिलं पान आहे, म्हणजे अनुक्रमणिकेचं सगळं डिटेलिंग त्याची अनुक्रमणिकेत अतिशय डिटेल सगळे त्यांनी दिलेले आहेत, काय काय असणार आहे काय नाही. हे काशीनाथ रघुराम मित्र, कारमित्र, ज्यांचा मी उल्लेख मगाशी केला. आणि त्या काळात कुठलाही तुम्हाला पब्लिकेशन किंवा कुठली गोष्ट प्रकाशित करायची असेल, पुस्तक किंवा मॅगझिन, तर राजाचा फोटो छापणं आवश्यक होतं तिथल्या कायद्यानुसार तेव्हाच्या. तर इथे त्यांनी तो एडवर्डचा फोटो छापलेला आहे. हिंदुस्थानचे सार्वभौम बादशहा सप्तम एडवर्ड, 7वा एडवर्ड. मग हे संपादकीय वगैरे आहे. तर याच अंकात आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आनंदी आनंदगडे ही जी कविता आहे बालकवी ठोंबरेंची, ही पहिल्यांदा या अंकात प्रसिद्ध झाली होती. ती ही कविता संपूर्ण कविता आहे. अर्थात आपण ते गाणं म्हणून जे ऐकतो त्यात सर्व कडवे नाही आहेत, मात्र आनंदी आनंदगडे इथे त्यांचा उल्लेख असा आहे की बालकवी श्रीयुत त्रिंबक बाळकृष्ण ठोंबरे बडोदे. साधारण 6 कडवी त्याची आहे त्याच्यामध्ये. आणि शेवटी आपण येऊया की बॅक कव्हरला आणखी त्यांच्या 2 जाहिराती आहेत. एक म्हणजे रक्तातून अभिसरण, ही इंडियन ड्रग अँड केमिकल कंपनी, द अँग्लो इंडियन ड्रग अँड केमिकल कंपनी, म्हणजे औषध कंपनीची जाहिरात आहे. तर त्यांनी, मला हे जाहिरातीचं वैशिष्ट्य असं वाटतं की
शास्त्रीय माहिती देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे पूर्ण जाहिरातीतून. म्हणजे ही जाहिरात कुठल्याही पद्धतीने वाटणार नाही, माहिती वाटेल. आणि रक्तातून अभिसरण कसं होतं, ती प्रोसेस काय असते रक्ताभिसरणाची, आणि त्यासाठी कुठल्या गोळ्यांच्या कामाला येतात, साधारण त्यांनी त्याचं वर्णन त्याच्यात दिलेलं आहे. आणि खालील पुरावे वाचा म्हणजे त्या औषधासंदर्भात. तर हे टेस्टिमोनियल्स ज्याला आपण आज म्हणतो तशा पद्धतीचं त्याचं वर्णन आहे. मग आता कोण चीफ मेडिकल ऑफिसर पातूर ते लिहितात, प्रोफेसर जेम्स यांच्या इलेक्ट्रोटॉनिक परलसुनी वाय गोळ्याने आजारी असलेली व आसनासन्न मरण झालेली स्त्री बरी केली. किंवा कोण यवतमाळचे दांडेकर म्हणून आहेत, JM दांडेकर, ते लिहितात की 1 आठवड्यापूर्वी आपण पाठवलेली प्रोफेसर जेम्स यांच्या विद्युत शक्तीच्या गोळ्यांची बाटली पोहोचली, कृपा करून आणखी दुसरी बाटली VPने पाठवून द्यावी. तर द एंग्लो इंडियन ड्रग अँड कंपनी मुंबई त्यांची ही जाहिरात आहे. प्रोफेसर जेम्स इलेक्ट्रोटॉनिक पल्स असं काहीतरी त्या गोळीचं नाव आहे किंवा औषधाचं नाव आहे. आणि शेवटी आज अनेकांना माहीत असेल, हे नाव ऐकलं असेल, ॲलेम्बिक फार्मा म्हणून ती कंपनी आज प्रसिद्ध आहे. पण त्या काळात ती अस्तित्वात आली होती आणि अनेक जाहिरातींमध्ये उल्लेख आहे. म्हणजे ही आमची फर्म जी आहे किंवा आमचं प्रॉडक्ट आहे ही स्वदेशी आहे. म्हणजे स्वदेशी असण्याचं महत्त्व त्या काळात किती सर्वांना होतं आणि ते इतरांना ते पटवून देत होते. स्वदेशी ॲलेम्बिक कंपाऊंड ग्लिसरोफॉस्फेट सायरप. मग हे कुठल्या याच्यासाठी सायरप आहे वगैरे, ते अशक्तपणा दूर करण्यासाठी आहे, पाचक आहे वगैरे, असं सगळं त्याचं वर्णन आहे. आणि आमचा सर्व माल प्रसिद्ध व्यापाऱ्यांकडे मिळेल. दी ॲलेम्बिक केमिकल वर्क्स कंपनी लिमिटेड, कांता बिल्डिंग, काळबादेवी रोड, मुंबई. तर असा हा मनोरंजनचा अंक मित्रांनो. तुम्हाला नक्कीच एका वेगळ्या काळात गेल्यासारखं वाटलं असेल. ही सर्व माहिती स्क्रीनवरती देण्याचा प्रयत्नही आम्ही करतो आहोत, किंवा तो अंक किंवा ती पानं आपण पाहिलीही असतील. तुम्हाला तर यातनं एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल की हे जरी 1909 सालचा अंक असला तरी त्या काळात आपला मेसेज ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कशा पद्धतीने शब्दरचना करण्यात येत होती, कुठल्या गोष्टी हायलाईट केल्या जात होत्या आणि त्याच्यामागची तळमळ कशी असायची, स्वदेशी शब्द मी मगाशी म्हणालो तसं कसा वापरला जात होता. आणि एवढं सगळं असताना आपला मराठी माणूस पुस्तकांप्रती किती कमिटेड होता हे त्या पुस्तकांच्या जाहिरातींवरून देखील आपल्या लक्षात येईल. तर थोडक्यात हा एपिसोड तुम्हाला या जुन्या काळात घेऊन जाण्याचा एक प्रयत्न होता. आपण त्या काळातही कसे संपन्न होतो आणि आताही आपण संपन्न राहायला हवं, हा एक संदेश आज आपण यातनं घेऊया. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर यूट्यूबवर आम्हाला नक्की लाईक करा, हा एपिसोड आपण शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला आणखी असे काही विषय यातनं सुचले किंवा तुम्हाला असं वाटलं की आम्ही ते मांडावे, आम्हाला जरूर तसं कळवा. भेटूया लवकरच. धन्यवाद.